चला आपल्या चॅप्टरचं नाव काय मग? शॉर्ट नोट. चिठ्ठी किंवा लेखी निरोप. चला प्रश्न वाचा. रीड द शॉर्ट नोट अँड चूज द करेक्ट. हे जे शॉर्ट नोट आहे, शॉर्ट नोट म्हणजे काय असते बघा, तुम्ही एखाद्या पिक्चरमध्ये किंवा वगैरे बघितलं असाल, ते घरामध्ये सपोज कोणी बाहेर चाललं आहे, मग घरामध्ये फ्रीजला वगैरे एक चिठ्ठी लिहून ठेवतात, माहीत आहे? कॉल्ड म्हणजे घरच्या घरामध्येच चिठ्ठी लिहून ठेवतात, मी इकडं चाललो, फ्रीजमध्ये भाजी आहे, असं शॉर्ट नोट. म्हणजे कॉल करणं वगैरे काय नाही, म्हणजे आपापल्या साथ कॉल करून बोलण्यापेक्षा, आपल्याला सिटी लाईफ माहिती आहे ना, एका जागी कोण राहत नाही, एक जण बाहेर जाते, एक जण येते, एक जण ड्युटीला जाते, एक जण येते, असं. मग त्यांचं कॉन्टॅक्ट असावं यासाठी शॉर्ट नोट्स असे आपली शाळेत असतात बघा, काय म्हणतात त्याला, नोटिफिकेशन बोर्ड, त्याला काय म्हणतात? हां, सूचना फलक. तसं शॉर्ट नोट म्हणजे ते सूचना फलकसारखं घरी वगैरे असतात कुठेही, त्याच्यावर छोट्या छोट्या चिठ्ठ्या वगैरे ठेवतात. हां, शॉर्ट नोट्स ते आहे. कळालं मग छोटंसं. मग रीड द शॉर्ट नोट अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट इट. मग हे शॉर्ट नोट लिहायचं आहे आणि कोणतं ऑप्शन आपल्याला चूज करायचं कम्प्लीट होण्यासाठी. मग शॉर्ट नोट काय आहे वाचा. डिअर अंकल. मग हे कोणासाठी आहे शॉर्ट नोट? अंकलसाठी. हां, हां. आय एम हॅपी फॉर युअर टाईमली हेल्प. तुम्ही मला वेळेला मदत केलात. टाईमली हेल्प म्हणजे तुम्ही वेळेला मला मदत केलात. माय मदर रिकवर्ड अर्लियर. आणि माझी आई लवकरच रिकवर झाली, बरं झाली. एक्सपेक्टेड, जसं एक्सपेक्टेशन होतं त्याच्याहून अगोदरच रिकवर झाली, बरी झाली. मग काय म्हणतो तो? मग थँक्स अ लॉट, धन्यवाद, हो की नाही? थँक्स अ लॉट. पूर्ण झालंय ना हे? सी यू अगेन म्हणतो का, नंतर भेटूया, किंवा थँकिंग म्हणतो, सॉरी म्हणतो? नाही, थँक्स अ लॉट. तुम्ही मला टाईमला मदत केल्यामुळे माझी आई बरी झाली, थँक्स अ लॉट, धन्यवाद. ओके, शॉर्ट नोटच आहे ना त्याच्या अंकलसाठी केलेलं. पुढचं बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय निवडा. चूज. टू कम्प्लीट द नोट रिटन बाय मदर टू हर सन. हे कोणी कोणाला लिहिलं आहे? बाय मदर टू हर सन. टू हर सन आहे ना, मग त्या मुलाला लिहिलं आहे, तिच्या मुलाला. कोण लिहिलं आहे? मदरनी. मदर टू हर सन, आईने तिच्या मुलाला लिहिलेलं एक छोटंसं शॉर्ट नोट आहे. काय लिहिते बघा. डिअर, मग त्या मुलाचं नाव काय? भावेश. डिअर भावेश, आय हॅड टू गो टू द हॉस्पिटल. मला आय हॅड टू गो टू द हॉस्पिटल. मला हॉस्पिटलला जायचं होतं. हॅड आहे ना, मग हे पास्ट टेन्समध्ये होते, ओके नाही? आय हॅड टू गो टू द हॉस्पिटल फॉर माय डॅडॅश चेकअप. ब्रेकफास्ट इज ऑन द टेबल. डोंट फॉरगेट टू टेक युअर टिफिन. मला हॉस्पिटलला जायचं होतं, डॅडॅश चेकअपसाठी आहे. ब्रेकफास्ट इज ऑन द टेबल. ब्रेकफास्ट कुठे आहे? टेबलवर आहे. डोंट फॉरगेट टू टेक युअर टिफिन. ब्रेकफास्ट इज ऑन टेबल, मग ब्रेकफास्ट कुठे आहे? टेबलवर आहे. डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नकोस. काय? टू टेक युअर टिफिन. तुझं टिफिन घ्यायला विसरू नकोस. टू टेक युअर टिफिन. मग आय हॅड टू गो टू द हॉस्पिटल फॉर. मग कशासाठी चालली होती ती ना? रेग्युलर चेकअप. इथं हॅड वापरलं ना, मी माझ्या रेग्युलर चेकअपला जात आहे. आय हॅड टू गो. इथं आय थिंक आय हॅड टू गो फॉर द हॉस्पिटल फॉर माय रेग्युलर चेकअप. मी माझ्या रेग्युलर चेकअपला जात आहे, म्हणून ब्रेकफास्ट कुठे? टेबलवर आहे. आणि डोंट फॉरगेट टू टेक युअर टिफिन. हे फास्ट चेकअप असते का रे? टाईमली चेकअप, ठीक आहे, टाईमली चेकअप राहू शकते, पण ते फ्युचरमध्ये वापरतात.
CLOTH क्लॉथ. एक्सरे आहे का? एक्सरेसाठी चालेल. एक्सरे चेकअप नाही. एक्सरे काढतात ना, मोडलं तर हाड वगैरे ते एक्सरे. एक्सरेचं चेकअप नसते, एक्सरे काढतात. एक्सरेचं चेकअप असते का? नाही. सो रेग्युलर चेकअप. थर्ड आहे रीड द नोट, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू कम्प्लीट इट. काय मग 2 अल्टरनेटिव्स म्हणले, लक्षात ठेवा. तुम्हाला तिथं सांगतात क्लिअरली 2 करेक्ट अल्टरनेटिव्स, 2 योग्य पर्याय निवडा. प्रश्न चांगलं वाचायचं आहे. मग काय म्हणते वाचा. आई कोणती तरी कामाला जाते सकाळी, चिंटू आणखी झोपूनच आहे. काय म्हणते, गेट अप अर्ली लिटल छोटू, लवकर उठ. गेट अप अर्ली म्हणजे लवकर उठ छोटू. हां, गेट रेडी हिमसेल्फ आहे का? सून आहे लवकर. गेट रेडी सून येऊ शकते. युअर सेल्फ तू स्वतः तयार हो, कारण आई चालली. गेट रेडी युअर्स येते का? नाही. आपण काय म्हणतो, तू स्वतः तयार हो किंवा गेट रेडी सून. सून येते किंवा लवकर तयार हो. गेट रेडी सून म्हणजे लवकर तयार हो म्हणू शकतो, किंवा तू स्वतः लवकर तू स्वतः तयार हो. गेट रेडी युअर सेल्फ, कारण आई बाहेर चालली. मग तू स्वतः तयार हो किंवा गेट रेडी सून, लवकर तयार हो. अँड आय एम अवे फॉर सम इम्पॉर्टंट वर्क, मी काही महत्त्वाच्या कामाला बाहेर जात आहे. ओके, आय एम अवे फॉर सम इम्पॉर्टंट वर्क. कळालं? 2 ऑप्शन्स. हो, निर्भय पण वाचते ना. निर्भय इंग्लिशचा करता. रीड द शॉर्ट नोट फ्रॉम पॅरेंट्स. कोण लिहायले हे? पॅरेंट्स म्हणजे पालक. पालक आई वडील तेच पॅरेंट्स. 2 टीचर कोणाला लिहायलेत? 2 टीचर म्हणजे त्यांना लिहितात. 2 टीचर शिक्षकांना. 2 हर सन तिच्या मुलाला. 2 फ्रेंड मित्राला. ओके. अँड चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. 2 करेक्ट अल्टरनेटिव्स किंवा ऑप्शन्स. ओके. प्लीज डॅश प्राची टू अटेंड द क्लास टुडे. याच्यावरून आपल्याला काय घ्यायचं कळत नाही. पुढच्या वाक्यावरून कळते. शी वॉज नॉट फीलिंग वेल फॉर द लास्ट 2 days. तिला 2 दिवसापासून बरं वाटत नव्हतं. शी वॉज आल्यामुळे कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स. शी वॉज नॉट फीलिंग वेल, तिला बरे वाटत नव्हतं. कधीपासून? WOR. शी वॉज नॉट फीलिंग वेल फॉर द लास्ट 2 days. तिला मागल्या 2 दिवसापासून बरं वाटत नव्हती. मग काय म्हणते मग शिक्षक, आई वडील काय म्हणतात शिक्षकांना? आई वडील आता पालक म्हणालेत, सर तिला 2 दिवसापासून बरी वाटत नव्हतं. मग काय म्हणतात? हिला जरा बसू द्या, मारू नका. होय की नाही? बसू द्या, काही म्हणू नका. होय की नाही? अलाउड येते का? प्लीज अलाउड. हे अलाउड हे पास्टमध्ये जाते. पास्टमध्ये येते का? नाही. रिक्वेस्ट येते का? हिला रिक्वेस्ट करा म्हणतेच का? ते रिक्वेस्ट करतात, पण यांनी लेटरमध्ये काय म्हणाले? प्लीज डॅश प्राची टू अटेंड द क्लास टुडे. आज प्राचीला, याचा अर्थ काय ते? प्राची टू अटेंड द क्लास टुडे. आज प्राचीला क्लासेस काय करता? अटेंड करू द्या. म्हणजे काय करता? अलाउ. म्हणजे प्लीज अलाउ प्राची टू अटेंड. अलाउ म्हणजे परवानगी देणे. मग तिला परवानगी द्या बसायला. प्लीज अलाउ प्राची टू अटेंड द क्लास. तिला बसू द्या. किंवा परमिट. प्लीज परमिट द प्राची. दोघांचा अर्थ सेम होते. अलाउ म्हणजे पण परवानगी देणे आणि परमिट म्हणजे पण परवानगी देणे. परमिशन माहिती ना? परमिशन दिलं आहे का? परवानगी दिलं आहे का? म्हणतो की नाही? परमिशन, परमिट. मग कोणते 2 ऑप्शन्स आहेत? अलाउ अँड परमिट. कळालं? एक्सप्लेनेशनमध्ये दिले. अबव नोट इज रिटन बाय चाइल्ड्स पॅरेंट्स.
दे वॉन्ट द टीचर टू अलाव द चाइल्ड टू अटेंड द क्लास. सो ऑप्शन 3 and 4 आर द आन्सर्स. मग ह्या नोटमध्ये काय सांगायले, तिच्या पालक सरांना म्हणतात की तिथनं 2 दिवसापासून तिचं तब्येत ठीक नाही आहे, मग तिला बसायला परवानगी द्या. ठीक नाही, अलाव किंवा परमिट. कळाले का? गिवन बिलो इज अ नोट बाय ग्रँडफादर. बाय ग्रँडफादर म्हणजे कोण लिहायले? ग्रँडफादर, आजोबा लिहायले. कोणाला? म्हणजे त्याच्या नातवाला लिहायले, ग्रँडसन, नातूला. कंप्लीट द नोट्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. ओके. माय हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. मग आजोबा कॉंग्रॅच्युलेशन्स द्यायले त्याच्या नातवाला. काय केलं माहीत नाही, बघूया पुढं. ऑन युअर सक्सेस इन द SSC एक्झामिनेशन. SSC म्हणजे 10वीचं एक्झाम. विथ 92% मार्क्स. मग त्याच्या नातवाला काय 10वीत 92% गुण मिळाले. माय हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सक्सेस इन द SSC एक्झामिनेशन विथ 92% मार्क्स. व्हॉट इज युअर प्लॅन इन फ्युचर. मग तुझा आता फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे? व्हॉट इज युअर प्लॅन इन फ्युचर. क्वेश्चन आहे ना, प्रश्नार्थक चिन्ह दिसायले म्हणजे प्रश्न विचारायले. व्हॉट इज युअर प्लॅन, तुझं प्लॅन काय इन फ्युचर, पुढचं तुझं प्लॅन काय आहे. विश यू डॅश सक्सेस इन फ्युचर, गॉड ब्लेस यू. विश यू व्हेरी सक्सेस किंवा हेल्दी सक्सेस किंवा ब्राईट सक्सेस किंवा वेल्दी सक्सेस. काय येते? ब्राईट सक्सेस येते. व्हेरी सक्सेस वापरत नाही. सक्सेस व्हेरी सक्सेसफुल म्हणतो पण व्हेरी सक्सेस नाही. ही इज व्हेरी सक्सेसफुल, ही इज मोर सक्सेसफुल, मोस्ट सक्सेसफुल. व्हेरी सक्सेसफुल पण म्हणत नाहीत. ही इज मोर सक्सेसफुल किंवा आपल्याला माहीत आहे ना सक्सेसफुल, मोर सक्सेसफुल, मोस्ट सक्सेसफुल. व्हेरीचा वापरतो नाही. विश यू हेल्दी, निरोगी सक्सेस नाही. वेल्दी, श्रीमंत सक्सेस नाही. ब्राईट सक्सेस असते. कोणतं? ब्राईट सक्सेस. मग इथं काय ते विश यू ब्राईट सक्सेस इन फ्युचर, गॉड ब्लेस यू. कोण लिहायला हे? ग्रँडफादर. कोणाला? ग्रँडसनला. इथं ब्राईट इज द प्रॉपर ॲडजेक्टिव्ह फॉर सक्सेस. हां, हे सक्सेससाठी ब्राईट हे योग्य ॲडजेक्टिव्ह आहे. गिवन बिलो इज अ शॉर्ट नोट रिटन बाय सन टू हिज फादर. प्रतीक सांग, हे कोण कोणाला लिहायला? मग म्हणजे वडिलांना लिहायला. हां, आता कंप्लीट करायचं. काय? डिअर पापा, आय एम सॉरी. यानं काय तर चूक केलं वाटायला. आय एम सॉरी, आय कुड नॉट फुलफिल युअर विश. मी तुमचं इच्छा पूर्ण केली नाही. व्हेरी गुड. मी तुमचं इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आय कुड नॉट फुलफिल युअर विश. आय हॅव फेल्ड इन दिस एक्झामिनेशन. मी या एक्झाममध्ये फेल झालेलो आहे. बट नाव, पण आता आय डेफिनेटली डॅश ट्राय अगेन टू गेट फर्स्ट क्लास. आता मी डेफिनेटली काय करणार? मग प्रयत्न करणार टू गेट फर्स्ट क्लास. मी पहिला क्रमांक मिळवायला, पहिलं क्लास मिळवायला, प्रथम श्रेणी यायला मी नक्की प्रयत्न करेन. आय डेफिनेटली काय होते मग? शाल ट्राय, विल ट्राय, डिटरमाइन, ट्राय, शूड ट्राय. आय डेफिनेटली, हां, आय विल डेफिनेटली ट्राय किंवा आय डेफिनेटली विल ट्राय. हां, असंही म्हणू शकतो आपण. आय विल डेफिनेटली ट्राय. आय डेफिनेटली काय येईल? विल ट्राय. दृढ निश्चय करायला. ट्राय अगेन टू गेट फर्स्ट क्लास. ओके. हे शूड येते का? आय शूड म्हणजे काय? मला हे करायला पाहिजे. आय शूड ट्राय म्हणजे मला प्रयत्न करायला पाहिजे. इथं त्यानं म्हणाले काय? बट नाव आय डेफिनेटली विल ट्राय. मी आता करणारच. आय डेफिनेटली विल ट्राय अगेन टू गेट फर्स्ट क्लास. कळालं गणेश? शूड कधी वापरतात?
आय शूड ट्राय, मला करायला पाहिजे. जेव्हा पाहिजे येते तेव्हा शूड येते. हे आय डेफिनेटली डिटर्मन ट्राय अगेन हे काय जुळतच नाही. ते आय डेफिनेटली शाल नाही, कारण आपल्याला इथं जोर द्यायला ना, दृढ निश्चय करायला, त्यासाठी विल येते. इथं बघा, द सन फील्स सॉरी फॉर हिज फेल्युअर, नाव ही इज डिटरमाइंड टू गेट फर्स्ट क्लास. मॉडेलवर विल सजेस्ट डिटर्मिनेशन, सो ऑप्शन 2 इज द आन्सर. हे विल काय करते, मॉडेलवर दृढ निश्चय सांगते. आय विल गो, मी जाणारच. हां ओके, आय शॅल गो, मी जाईन. आय विल गो, मी जाणार. त्याच्यात थोडंसं पर्सेंटेज वाढते ते काम नक्की होण्याचं. गिवन बिलो इज अ शॉर्ट नोट ऑफ फादर टू हिज डॉटर. कोण लिहायला आहे? मुलीला लिहायला आहे. कंप्लीट द नोट विथ करेक्ट ऑप्शन. डिअर आशा, तिचं नाव काय? आय शॅल नॉट बी एबल टू डॅश यू ॲट स्कूल दिस मॉर्निंग. त्यानं म्हणते काय तर करू शकत नाही तिच्या मुलीसाठी. कधी? सकाळी. आय शॅल नॉट बी एबल टू डॅश यू ॲट स्कूल दिस मॉर्निंग. मग शाळेच्या ठिकाणी ते काहीतरी करू शकत नाहीत. आय हॅव टू अटेंड द मीटिंग ॲट ऑफिस अर्ली मॉर्निंग. मग हे म्हणतात आय हॅव टू अटेंड, मला माझं मीटिंग अटेंड करायचं आहे. मला सकाळी मीटिंग आहे. कधी आहे? सकाळी. हां, मग मी काय मग त्यानं काय अर्थ होते त्याचं? आय शॉल नॉट बी एबल टू ड्रॉप, कारण मी तुला शाळेला सोडू शकणार नाही, मला मीटिंग आहे, मीटिंगला जायचं आहे. आय शॉल नॉट बी एबल टू ड्रॉप. ड्रॉप्ड नाही, ड्रॉप येते. ओके, पिकअप येते का? सकाळी कोणी पिकअप करून घेते का शाळेहून? नाही, शाळेला सोडतात. सोडणे म्हणजे ड्रॉप करणे. आपण म्हणतो का तिथपर्यंत मला ड्रॉप करा. ड्रॉप करणे. आपण काय मागतो कोणाला? लिफ्ट मागतो. तिथपर्यंत मला सोडा, मला ड्रॉप करा तिथपर्यंत. ड्रॉप. ओके, ड्रॉप काय येत नाही. हे V2 किंवा V3 आहे. शाल आल्यामुळे आय शॅल नॉट बी एबल टू ड्रॉप. हां, एबल टू आल्यावर V1च येते. हां, प्रथम. युअर्स डॅड. कोण लिहायलंय? डॅड लिहायलंय. सेकंड बघा, रीड द शॉर्ट नोट ऑफ नेफ्यू and complete it with the correct option. अंकल टू हिज नेफ्यू. नेफ्यू म्हणजे भाचा. कोणाला म्हणतो? बहिणीच्या मुलाला. ओके, म्हणजे मामा त्याच्या बहिणीच्या मुलाला म्हणाले. अंकल टू हिज नेफ्यू. इथं बघ, काका आणि पुतण्या हे पण होतात. अंकल म्हणजे काका पण होते, आणि त्याचा काका आणि पुतण्या म्हणजे काय, कोणतं रिलेशन इथं रे? काकाला कोणाचा मुलगा होते? दादाचा मुलगा होते ना, दादाचा किंवा भावाचा मुलगा. राईट. बघा, डिअर मुन्ना काय लिहायला मग? काका काय म्हणाले त्याला? डिअर मुन्ना, आय एम शुअर दॅट यू आर बिझी विथ युअर स्टडीज. तू तुझ्या अभ्यासात मग्न असशील, बिझी असशील. यू नो द प्रोवर्ब. ओके, यू नो द प्रोवर्ब डॅश मेक्स मॅन परफेक्ट, सो वर्क हार्ड टू गेट गुड मार्क्स. मग काय? प्रॅक्टिस. प्रॅक्टिसचं स्पेलिंग हां, PRACTICE. यू नो द प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे वाक्प्रचारासारखं, म्हणीसारखं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि PRACTISE, सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे जे प्रॅक्टिस आहे ना, ते नाउन फॉर्म आहे, लक्षात घ्या. आणि तुमचं जे वर्ब फॉर्म आहे ते काय येते? PRACTISE. प्रॅक्टिस हे वर्ब फॉर्म आहे. आय एम प्रॅक्टिसिंग. आय एम कसं येते मग? आय एम प्रॅक्टिसिंग. आय एम प्रॅक्टिसिंग. ओके,
अशा प्रकारे हे वर्ब फॉर्म आहे आणि ते नाउन फॉर्म आहे. हे नाउन फॉर्म आणि प्रॅक्टिस हे वर्ब फॉर्म क्रियापद म्हणून. हां आता मग हे प्रॅक्टिस का वापरलं नाही तिथं PRACTISC? कारण हे प्रॅक्टिस वर्ब फॉर्म आहे आणि इथं बघा डॅश डॅश मेक्स मॅन परफेक्ट. काय परफेक्ट बनवते? प्रॅक्टिस. काय कोणाला विचारतो आपण? नाउनला विचारतो. मग इथं जे कोणताही शब्द येणार ते कोणता शब्द येणार आहे? नाउन म्हणून येणार आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. काय परफेक्ट बनवते? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस इथं नाउन म्हणून वापरायचं, त्यासाठी हे नाउनचं स्पेलिंग येते. कळलं? वर्ब येत नाही. थर्ड बघा, हेअर इज अ मेसेज टू मम्मी बाय हर सन. कोणाला आहे? मम्मीला आहे. टू मम्मी, मम्मीला आहे. कोणापासून? तिच्या मुलापासून. कंप्लीट द मेसेज विथ द करेक्ट ऑप्शन. डिअर मम्मी, यू अँड डॅडी आर डॅश टू आवर स्कूल ऑन मंडे. तू डिअर मम्मी, यू अँड डॅडी. मम्मीला लिहायले तू आणि पप्पा. आता डॅश म्हणले टू आवर स्कूल ऑन मंडे द 10th. ओके, द 10th देर. मग 10 तारीखला ऑन मंडे द 10th. 10 तारखेला सोमवारी. आता आले होते की काय होते माहीत नाही. देर इज प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ॲट 10 AM शार्प. हां मग 10 वाजता काय आहे? प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणजे बक्षीस वितरण. प्राइज म्हणजे बक्षीस, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण. कधी आहे? 10 AM शार्प. आय हॅव गॉट फर्स्ट प्राइज इन ड्रॉइंग. त्याला काय म्हणतो? मला पहिलं बक्षीस मिळाले. आय हॅव गॉट फर्स्ट प्राइज इन ड्रॉइंग. आणि 10 बरोबर 10ला काय आहे? प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. मग काय करते? यू अँड डॅडी आर इन्व्हाइटेड. कॉल्ड. यू आर इन्व्हाइटेड. हे जे इन्व्हाइटेड का आलंय बघा. यू अँड डॅडी आर इन्व्हाइटेड. इथं ED का लागले बघा. इन्व्हाइटेड कोणत्या टेन्समधलं आहे? हां इथं पास्ट म्हणून नाही, आर आले ना. आर हे कोणत्या टेन्समध्ये? ते प्रेझेंट टेन्समध्ये. तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस शिकल्या का? शिकला ना. यू आर इन्व्हाइटेड. कोण इन्व्हाइट केलं आहे? यू अँड डॅडी. तुम्ही आणि पप्पा बोलवल्या गेले. कोण बोलवले? शाळेनं बोलवते ना. इथं कोणती क्रिया? बोलवायची क्रिया आहे. ती क्रिया कोण करायले? स्कूल करायले. ओके. मग इन्व्हाइटेड टू आवर स्कूल. बाय स्कूल टू आवर स्कूल. आमच्या शाळेत बोलवलं आहे. मग हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. कोणतं? पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आणि हे प्रेझेंट टेन्समधलं पॅसिव्ह व्हॉइस आहे. ओके. यू अँड डॅडी आर इन्व्हाइटेड टू आवर स्कूल ऑन मंडे द 10th. 10 तारखेला सोमवारी शाळेत बोलवलंय. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कधीही V3 वापरतात. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कधीही क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात, त्यासाठी इन्व्हाइटेड. ओके. इथं इन्व्हाइट नाही, इन्व्हाइटिंग पण नाही. हे जर ॲक्टिव्ह व्हॉइस असेल तर इन्व्हाइटिंग पण बरोबर राहत होतं. हे इन्व्हाइट बरोबर राहत नव्हतं, कारण आर नंतर ING चालते. यू आर इन्व्हाइटिंग. हे जर ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं वाक्य राहिलं असतं तर यू आर इन्व्हाइटिंग ओके. पण हे पॅसिव्ह व्हॉइसमधलं, त्यासाठी यू अँड डॅडी आर इन्व्हाइटेड. ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस झाले ना तुमचं? झालं ना. कधीही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. इथं आर इन्व्हाइटेड आहे, फक्त बाय आवर स्कूल नाही, टू आवर स्कूल. आमच्या शाळेला बोलवलंय. कळलं? बाय आवर स्कूल नाही. कोण बोलवलंय सांगितलं नाही. ऑब्जेक्ट दिलं नाही. दिलंय का? नाही. हां बाय आवर स्कूल हे सब्जेक्ट होते. हां ओके. इन्व्हाइटेड कोण बोलवलंय? इन्व्हाइट करणे. कोण इन्व्हाइट केलं आहे?
स्कूल हे सब्जेक्ट होते. मग कोणाला बोलवलंय? आई वडील. ते ऑब्जेक्ट होते. कधीही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट अगोदर येते. ओके. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस सब्जेक्ट नाही, बाय और स्कूल. एवढंच फरक आहे. पुढचं बघा. अमर डझंट लाईक मिल्क ॲट ऑल. अमरला दूध आवडत नाही. हिज एल्डर ब्रदर, मोठा भाऊ, गिव्स हिम टिप्स अबाउट ड्रिंकिंग मिल्क एव्हरी डे. मग टिप्स देतो. टिप्स म्हणजे त्याला फायदे सांगतो. जर दूध पिलास तर काय होते, टिप्स देतो दूध पिल्यावर. डिअर अमर. कोण लिहायला मग आता हे? त्याचा मोठा भाऊ लिहायला अमरला. वेन यू ड्रिंक अ कप ऑफ मिल्क एव्हरी डे. तू जेव्हा दररोज एक कपभर दूध पितोस. यू आर गेटिंग ॲज डॅश कॅल्शियम. काय म्हणते? कॅल्शियम, विटॅमिन बी अँड प्रोटीन ॲज यू गेट इन कॅल्शियम टॅबलेट्स. जे लोक कॅल्शियम टॅबलेट्स घेतात ना, त्याच्यासारखंच आहे. जेव्हा तू दूध पितोस म्हणजे तुझं हाडं वगैरे घट्ट होतात. कॅल्शियम म्हणजे हां. यू आर गेटिंग ॲज काय ते मग इथं बघा ॲज आहे. ॲज आहे म्हणजे कोणतं डिग्री आहे रे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. पॉझिटिव्ह डिग्री आहे. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय येते? मोर येते का, मच येते का, मिनी येते, मोस्ट येते? मच येते. मच. नंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर. नंतर सुपरलेटिव्ह मोस्ट. बरोबर आहे ना? सकाळी शिकले आपण. मग यू आर गेटिंग ॲज मच कॅल्शियम, विटॅमिन बी अँड प्रोटीन ॲज यू गेट इन कॅल्शियम. दोघांचं समतुलना करायला. तुला जेव्हा कॅल्शियम टॅबलेटपासून भेटते तेवढंच तुला त्या कपापासून भेटते. दोघांचं समान तुलना आहे. पॉझिटिव्ह डिग्री. त्यासाठी काय वापरली तर मच. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मचच येते ना, त्यासाठी मच वापरले. पुढचं बघा. हां. हेअर इज अ नोट गिवन बाय पॅरेंट टू द क्लास टीचर. कोण लिहायला? हां, टू द क्लास टीचर. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 पर्याय निवडायचे. 2 कोण लिहायला? कोणाला लिहायला? टू द क्लास टीचर स्टँडर्ड 8th. ओके. सी म्हणजे आता तिचं तुकडी असेल, बॅच वगैरे. अमोल पाटील. मग त्यांच्या मुलाचं नाव आहे. कोण आहे? अमोल पाटील. त्यांच्या मुलाचं नाव आहे. स्टडिंग इन युअर क्लास. तुमच्या वर्गात शिकत आहे. अमोल पाटील आहे. स्टडिंग इन युअर क्लास. इज नॉट एबल टू अटेंड स्कूल. तो शाळेला येऊ शकला नाही. डॅश ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर सिन्स सॅटरडे. शनिवारपासून. सिन्स सॅटरडे म्हणजे शनिवारपासून त्याला ताप येत आहे. ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर. इज नॉट एबल टू अटेंड स्कूल. आता हे कारण दिले का अटेंड करू शकले नाही. बिकॉज ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर सिन्स येस्टरडे किंवा ॲज ही हॅज बीन. हे पण कारण दाखवण्यासाठीच होते. दोघांचं रिझन सांगते. हां. सो म्हणजे म्हणून असं करणार आहे. पुढचं सांगते. म्हणून असं झालं. एखादी क्रिया सांगते ते. अगोदर इथं काय झालं? अगोदर क्रिया सांगितले. तो शाळेला येऊ शकला नाही. नंतर कारण सांगायला. कारण सांगितलं तर बिकॉज येते, किरण किंवा ॲज येते. जर वाक्य असं असलं असतं, ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर सिन्स येस्टरडे सो इज नॉट एबल टू अटेंड स्कूल. म्हणून तो शाळेला येऊ शकला नाही. अगोदर कारण सांगलं आणि नंतर त्याचं पुढचं वाक्य सांगत असेल तर काय येते? सो. पण इथं काय आहे? अगोदर त्यांना आलं नाही, नंतर कारण सांगायला. त्यासाठी बिकॉज ॲज येते. हां. हे जे बिकॉज आहे हे शॉर्ट फॉर्म म्हणून वापरतात. बिकॉजला हे येऊ शकत नाही. सो पण नाही. कळालं? कारण दाखवण्यासाठी बिकॉज आणि ॲज.
गिवन बिलो इज अ शॉर्ट मेसेज टू फादर फ्रॉम हिज सन. कोणाला आहे? टू फादर, वडिलांना आहे. फ्रॉम हिज सन कंप्लीट करायचं आहे. प्रॉपर ॲक्शन. डिअर पापा, टुडे आय एम फीलिंग बेटर. आज मला बरं वाटत आहे. आय हॅड ए बाथ. मी आंघोळ केलं आहे. आय एट दाल राईस अँड पापड. मी दाल राईस आणि पापड खाल्लं आहे. देन आय डॅडॅश टी व्ही फॉर सम टाईम. हे सगळं जे आहे ते कोणत्या टेन्समध्ये सांगायला रे? पास्ट टेन्समध्ये सांगायला आहे. मग हे पण काय राहील? देन आय सॉ सी वॉच्ड लुक्ड टी व्ही फॉर सम टाईम. आय थिंक आय शॅल बी एबल टू गो टू स्कूल टुमॉरो. आणि मी उद्या शाळेला जाणार असं मला वाटते, जाऊ शकेन. देन आय टी व्ही काय बघतो? पण टी व्ही बघतो. मग कधीही टी व्ही बघण्याच्या जे इंग्लिशमधून शब्द वापरतो ते असते देन आय वॉच्ड. ओके. ईडी का लागलंय? कारण पास्ट. मी त्यांना सांगायला आय हॅड अ बाथ. मी आंघोळ केलो. आय एट दाल राईस अँड पापड. मी दाल राईस पापड खाल्लं. देन आय वॉच टी व्ही फॉर सम. आणि मी थोडा वेळ टी व्ही बघितलं आहे. आणि मला वाटते की मी उद्या शाळेला जाऊ शकेन. ओके. मग त्यासाठी वॉच्ड आलं आहे. एकच अल्टरनेटिव्ह आहे ना. पुढचं बघा. अजय इज गोइंग टू विजिट टुरिस्ट प्लेस. एका पर्यटन स्थळी त्याला भेटायला जाणार आहे अजय. हिज फादर हॅज लेफ्ट अ शॉर्ट मेसेज. मग त्यानं टूरला चालले म्हणून त्याचं वडील काय करतात? एक मेसेज ठेवतात फॉर हिम. हेवी डॅडॅश इज लाईक टू हॅपन इन द नेक्स्ट 48 hours इन महाराष्ट्र. पुढचं सांगायला हां. इज लाईकली टू हॅपन म्हणजे असं घडणार आहे, असं घडणार आहे वाटतं. देर विल बी हेवी रेन इन पुणे अँड सातारा. आणि सातारा आणि पुण्यामध्ये मोठं भारी वर्षाव मुसळधार पाऊस पडणार आहे. बी अलर्ट. मग हेवी सनी म्हणजे उन्हाळ्यात वापरतो आपण. काय उन्हाळ्यात पाऊस पडणार आहे? नाही. हेवी लाइटनिंग इज लाईकली टू हॅपन इन द नेक्स्ट. लाइटनिंग फक्त वीज पडणार आहे का? हेवी लाइटनिंग. हेवी ऑकर इज लाईकली टू हॅपन. ऑकर म्हणजे घडणे. इथं कोणतंही नाव नाही येणार आहे. इथं जे शब्द येणार आहे ते नाव नाही. हेवी डॅडॅश इज लाईकली टू हॅपन. एक मुसळधार काय ना काय जोरात होणार आहे. काय होणार आहे? थंडर शॉवर्स. हां. थंडर शॉवर्स म्हणजे पाऊस पडत पडत विजेच्या कडकडाटाने पाऊस पडणार आहे. ओके. पाऊस शॉवर्स. हेवी थंडर शॉवर्स इज लाईकली टू हॅपन इन द नेक्स्ट 48 hours. पुढच्या 48 तासात विजेच्या कडकडाटीनं पाऊस पडणार आहे जोराने. देर विल बी हेवी रेन इन पुणे. पाऊस पण पडणार आहे. सो बी अलर्ट. ओके. कळालं मग. नंतर बघा 8वा. रीड द फॉलोइंग नोट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मदर रिटर्न्ड होम अलॉंग विथ ग्रँडफादर. याचा अर्थ काय रे? मदर रिटर्न्ड होम अलॉंग विथ हिज ग्रँडफादर. आई त्यांच्या आजोबांसोबत आली. त्यांच्या आजोबांसोबत. आई आजोबांसोबत घरी आली. हां. आई त्यांच्या आजोबांसोबत विथ ग्रँडफादर. हां. मदर रिटर्न होम अलॉंग विथ ग्रँडफादर. आता त्यांच्या म्हणलं नाही, फक्त आजोबांसोबत आली. ह्याच्या आहे का तिच्याही माहीत नाही. शी फाउंड प्राचीज नोट. मग ती काय करते? घरी आल्यावर सांगितलं ना, नोट्स म्हणजे घरी चिटकून ठेवलेलं एक नोट असते. कोणाचं आहे ते? प्राचीचं नोट आहे. डिअर मदर. आईला लिहिते. डिअर मदर, आय हॅव गॉन आउट टू बाय बुक्स. मी पुस्तक विकत घ्यायला चाललो आहे. हां. आय हॅव गॉन आउट टू बाय बुक्स. माय फ्रेंड विल कम टू स्टे विथ अस. माझी मैत्रीण येणार आहे. कशासाठी? आपल्यासोबत राहायला. माय फ्रेंड विल कम टू स्टे विथ अस. आपल्यासोबत राहायला माझी मैत्रीण येणार आहे. प्लीज कुक सम डॅडॅश फूड. मग थोडंसं स्वयंपाक करून ठेव. टेस्टी फूड, सॉल्टी फूड, बॉइल्ड फूड, रॉ फूड.
रॉ म्हणजे कच्चा अन्न. प्लीज कुक सम बॉइल्ड फूड. टेस्टी फूड म्हणजे मैत्रिणी यायली ना, मग तिला पण चांगलं वाटावं असं वाटत असेल टेस्टी फूड. किंवा साल्टी, मिठाचं नाही, बॉइल्ड नाही, रॉ नाही. सो ऑप्शन टेस्टी येऊ शकते. काय ऑप्शन फर्स्टच आहे ना. मग तिच्या मैत्रिणीला पण चांगलं वाटावं त्यासाठी थोडंसं चांगलं चविष्ट बनवून ठेव. सो प्लीज कुक सम टेस्टी फूड. ओके. Read the following note and answer by choosing the correct alternative. For ओम and आदी कोणाला आहे? ओम आणि आदीसाठी. I shall not be able to pick you up after school today. Pick you up. मी तुला शाळेतून आता संध्याकाळी घेऊ शकत नाही. सकाळी काय करतो आपण? ड्रॉप करतो आपण. ड्रॉप करतो आणि संध्याकाळी पिकअप करतो. एक नाही. आय शॉल नॉट बी एबल टू पिकअप यू अप आफ्टर स्कूल टुडे. शाळा सुटल्यावर तुला मी पिकअप करू शकत नाही. कॅच द बस होम. मग बस पकड. बी केअरफुल वेन यू क्रॉस द रोड. जेव्हा तू रोड क्रॉस करशील तेव्हा काळजी घे. लुक बिफोर यू लीप. रिमेंबर हेस्ट मेक्स वेस्ट. हेस्ट मेक्स वेस्ट म्हणजे अति घाई खड्ड्यात नाही. ठीक नाही. लुक बिफोर यू लीप. पुढं जाण्याच्या अगोदर तू जरा चांगलं बघून जा. एक नाही. लुक बिफोर यू लीप. उगाच पळू नकोस, बघून सावकाश जा. हेस्ट मेक्स वेस्ट म्हणजे नाही बे, अति घाई खड्ड्यात नाही, घाई करू नकोस. ओके. मग काय म्हणते याच्यावर क्वेश्चन. बाय रीडिंग दिस नोट वी कॅन से दॅट ओम अँड आदिज डॅडी इज स्ट्रिक्ट आहेत का, ब्रेव आहेत का, हुशार आहेत का, केअरिंग आहेत का, स्ट्रॉंग आहेत. केअरिंग काळजी घेणार आहेत. काळजी घ्यायलेत ना, सांगायलेत त्याच्यात. स्ट्रिक्ट आहेत का, असंच जा तसंच जा करायलेत. यू शूड म्हणालेत ना, यू शूड म्हणालेत का. यू शूड म्हणजे तू असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे नाही. बी केअरफुल वेन यू क्रॉस द रोड. काळजी घे, हो की नाही, घाई करू नकोस. मग काय कसे आहेत त्याचे वडील. केअरिंग काळजी करणारे आहेत. केअरिंग म्हणजे काळजी करणारे. स्ट्रिक्ट म्हणजे कडक असं. नियम पाळणारे स्ट्रिक्ट. ब्रेव हुशार आहेत का. याच्यामध्ये काय हुशारी दिसायली तुम्हाला. हुशार धाडसी दिसायले का तसं. चूज द करेक्ट ऑप्शन. डिअर सोल्जर्स. सैनिक. यू सॅक्रिफाईस सो मच टू कीप आवर कंट्री सेफ. तुम्ही खूप आपलं देश सुरक्षित ठेवण्यासाठी खूप बलिदान केलात. यू सॅक्रिफाईस सो मच टू कीप. यू सॅक्रिफाईस सो मच टू कीप आवर कंट्री सेफ. करता तुम्ही खूप बलिदान करता. यू सॅक्रिफाईस सो मच टू कीप आवर कंट्री सेफ. तुम्ही आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी खूप काही बलिदान करता. थँक्यू फॉर युअर ब्रेवरी. तुमच्या धाडसीपणाबद्दल थँक्यू, आभार. थँक्यू फॉर युअर डेडिकेशन. दृढनिश्चय. तुमच्या दृढनिश्चयाला थँक्यू. अँड युअर सर्व्हिस टू आवर कंट्री. आणि तुम्ही आपल्या देशासाठी जे सेवा करता त्यांच्यासाठी पण थँक्यू म्हणते. यू ऑल आर आवर हिरोज. तुम्ही सर्व का आहात आमचे हिरोज आहेत. यू ऑल आर आवर हिरोज. वन्स अगेन थँक्यू टू यू ऑल. आणि सर्व सोल्जर्सना परत एकदा धन्यवाद. व्हॉट दिस नोट इज ऑल अबाउट. कशाबद्दल आहे हे. याच्यामध्ये काय रिक्वेस्ट करायला आहे का, परमिशन द्यायला आहे का, असं करा तसं करा, असं करू शकता तसं करू शकता, किंवा असं करू का तसं करू का. फक्त त्या सोल्जर्सना आभार करायले. तुम्ही देवाचं एवढं देशाचं एवढं सेवा करता त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. थँक्स गिविंग म्हणतात त्याला. ओके. इन्व्हिटेशन आहे का काय नाही. इन्व्हिटेशन. 11वा बघा. आय एम ऑलवेज देअर इन युअर आवर ऑफ नीड. तुला जेव्हा कधी अडचण येईल मी तुझ्यासोबत आहे, मी तुला मदत करीन. मे हिज ऑर हर सोल रेस्ट इन पीस. रेस्ट इन पीस कोणाला म्हणतो. त्याच्या आत्म्याला शांती लावो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. मे हिज ऑर हर सोल रेस्ट इन पीस. त्याच्या आत्म्याला किंवा तिच्या आत्म्याला शांती लाभो. वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो.
माझं दुःख व्यक्त करायला शब्द पुरत नाही आहेत. वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो. सॉरो म्हणजे दुःख. सॉरो म्हणजे माझं दुःख व्यक्त करायला. आता मी तुला तुझं सांगतो, तुला समजावून सांगायला माझं दुःख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत असं म्हणते. मग हे जे फिलिंग आहे ते कशाचं आहे? हॅपीच आहे का? नाही. सरप्राईज? वंडर? का आश्चर्याचं आहे का? सॅड म्हणजे एखाद्याचं कोणीतरी वारलं असेल तेव्हा म्हणतो काय हरकत नाही, जरा धीर धर, आम्ही आहेत तुझ्या पाठीशी. बरोबर आहे ना? कळालं? अशा प्रकारे हे याचं कोणतं फिलिंग आहे? सॅड फिलिंग आहे.